उपमुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर उदय सामंतांनी गौप्यस्फोट केलाय। वडेट्टीवारांनी स्वतःच्या नावाचा प्रस्ताव शिंदेंकडे आणला होता असा दावा त्यांनी केलाय। मी आडकाठी वाटत असल्याने माझी बदनामी सुरू आहे असं सामंतांनी म्हटलंय। तर ज्यांचा अस्त झालाय त्यांनी स्वतःचा उदय करून घेऊ नये असं म्हणत सामंतांनी वडेट्टीवारांना टोला लगावलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतलं। अंबाबाईच्या कृपेने महायुतीला मोठं यश मिळालं, त्यामुळे आपण अंबाबाईचं दर्शन घ्यायला आलो असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे। देवेंद्र फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय। दावोसमध्ये मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मोठे करार झालेत, मात्र ते विरोधकांना आवडले नाहीत, त्यामुळे ते टीका करतायत असं शिंदेंनी म्हटलंय। अमित शहांवर टीका केली म्हणून एकनाथ शिंदेंनी उत्तर देणं गरजेचं नाही। एक दिवस एकनाथ शिंदेंना सुद्धा जमाल गोटा मिळणार आहे अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। अमित शहा महाराष्ट्र तोडायला निघाले आहेत, त्यामुळे शिंदेंनी धडपड करण्याची आवश्यकता नाही असं राऊतांनी म्हटलंय। ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही असा इशाराच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दिलाय। ओबीसींचं आरक्षण डावलून निवडणुका घेतल्या तर ओबीसी समाज सहन करणार नाही असा इशारा देखील वडेट्टीवारांनी दिलाय। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना लातूरचं पालकमंत्री पद देण्यात आलंय। महायुती सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या तिन्ही नेत्यांनी ही जबाबदारी शिवेंद्रराजेंना दिली आहे। तर लातूर जिल्ह्याच्या विकास कामासाठी कायमच कटिबद्ध राहीन अशी प्रतिक्रिया यावेळी शिवेंद्रराजेंनी दिली आहे। शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून जयंत पाटलांनी अमित शहांवर पलटवार केलाय। शरद पवार कृषी मंत्री असताना राज्यातलाच नव्हे तर देशातला शेतकरी श्रीमंत झाला असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं। शरद पवारांनी जेवढं काम केलं तेवढं काम दुसरं कोणीच केलं नसल्याचा टोला देखील त्यांनी लगावलाय। अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि शहरात देखील मोठ्या प्रमाणात त्रिशूलच्या नावावर शस्त्रांचं वाटप होतंय असा खळबळजनक आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलाय। या सर्व शस्त्र वाटपाची माहिती आपण अमरावतीच्या पोलीस अधीक्षक आणि आयुक्तांना दिल्याचं त्यांनी सांगितलंय। भाजप नेते अनिल बोंडेंनी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांची तुलना महाभारतातल्या गांधारी सोबत केली आहे। अमरावतीमधील बांगलादेशी रोहिंग्यांवर कारवाई होत असल्यानं त्यांना दुःख होतंय, त्यामुळे त्या त्रिशूल वाटण्याचं प्रकरण बाहेर काढतायत असं प्रत्युत्तर बोंडेंनी दिलंय। ओबीसी मराठ्यांना पाठिंबा देत असतील तर चांगली गोष्ट आहे असं वक्तव्य जरांगेंनी केलं। न्यायासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। राज्य सरकारनं सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केली आहे। ईडब्ल्यूएस आरक्षण देऊन मराठा समाजाचं सरकारनं वाटोळं केलं अशी टीकाही त्यांनी केली आहे। महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षकांकडे देण्याचे आदेश बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी दिले। दरम्यान पोलीस अधीक्षकांच्या या निर्णयाचं मुंडे कुटुंबानं स्वागत केलंय। पोलीस उपअधीक्षकांनी कोणताही भेदभाव न करता आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली आहे। तर हा तपास पोलीस उपअधीक्षकांकडे सोपवण्याकरता उशीर झाल्याची खंत महादेव मुंडेंचे मेहुणे सतीश फड यांनी केली आहे। धनंजय देशमुखांना पोलीस ठाण्यामध्ये धमकावणाऱ्या बालाजी तांदळेचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आलाय। आरोपींना पोलीस ठाण्यामध्ये ब्लँकेट देण्यासाठी खरेदी करतानाचा हा व्हिडिओ आहे। त्यांना गेवराई पोलीस ठाण्यामध्ये अटक असलेल्या विष्णू चाटेला ब्लँकेट दिल्याची माहिती आहे। वाल्मिक कराडची सिटी स्कॅन तपासणी झाली आहे। तपासणीचा अहवाल डॉक्टरांकडे सादर करण्यात आला। वाल्मिकच्या पोटदुखीवर उपचार सुरू आहेत, तर तपासणी करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचाराची पुढची दिशा ठरवली जाणार आहे। दरम्यान वाल्मिकच्या या आजाराबाबत जितेंद्र आव्हाडांनी शंका उपस्थित केली। वाल्मिकला आयसीयू मध्ये ठेवलंय, आता त्याला मोठे आजार होणार, त्यापेक्षा त्याला सोडून द्या असा टोला आव्हाडांनी लगावलाय। वाल्मिक कराड ठणठणीत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी केलाय। वाल्मिक कराडचे सर्व मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करा आणि त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा अशी मागणी देखील दमाने यांनी केली आहे।
चंद्रपूरमध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा झाला। यावेळी जिल्हा प्रशासनाने निवडणूक कार्यात चांगली कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान केलाय, तर नवीन मतदारांना ओळखपत्रही देण्यात आली आहेत। प्रशासनाने या ठिकाणी मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचंही आयोजन केलं होतं। अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील व्यक्ती आणि संस्थांना रायगड पोलीस दलाकडून जीवनदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। रस्ते सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत या सोहळ्याचं आयोजन केलं होतं। यावेळी मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते। 10वी-12वीच्या परीक्षेवर शिक्षकांनी बहिष्काराचा इशारा दिलाय। शिक्षक संस्थाचालक संघटनांकडून बोर्डाला याबाबत निवेदन देण्यात आलं। परीक्षा केंद्रावर इतर शाळेचे पर्यवेक्षक नेमण्यास शिक्षकांनी विरोध केलाय। परीक्षा केंद्रावर त्याच शाळेमधील पर्यवेक्षक, केंद्र संचालक आणि कर्मचारी नियुक्त करता येणार नाहीत, या बोर्डाच्या निर्णयाला शिक्षक आणि संस्थाचालकांच्या संघटनांनी विरोध केलाय। लांब पल्ल्याच्या 10 अतिजलद गाड्या आता रोहा स्थानकात थांबणार आहेत। खासदार सुनील तटकरेंच्या पाठपुराव्यानंतर कोकणातील प्रवाशांची ही मागणी पूर्ण झाली आहे। अलिबागपासून खेडपर्यंतच्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे। नाशिकच्या लासल गावात बाजार समितीचे विंचूर उपबाजार आवारात 4,51,00,000 रुपयांच्या कामाचा शुभारंभ झाला। या विविध विकास कामाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। शेतकऱ्यांना सुविधा देणं गरजेचं असल्याचं मत भुजबळांनी व्यक्त केलंय। पुण्यातील गिया-बार्रे आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। गिया-बार्रे रुग्णांची संख्या 73 वर गेली आहे। यामध्ये 47 पुरुष आणि 26 महिलांचा समावेश आहे, तर 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। पिंपरीमध्ये गिया-बार्रे या आजाराचे 12 रुग्ण नोव्हेंबरपासून आढळले। त्यामुळे गिया-बार्रे हा आजार नवा नसल्याचं दिसून येत आहे, तर प्रशासनानं देखील नागरिकांना न घाबरण्याचं आवाहन केलंय। कोल्हापुरातील ज्योतिबाची मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आलेली आहे। मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली असून मूळ मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली। पुरातत्व विभागानं 4 दिवसात संवर्धन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि धार्मिक विधीनंतर मूर्ती भक्तांसाठी खुली करण्यात आली आहे। पौषवारीनिमित्त निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये दिंड्यांचं आगमन झालं। निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी दाखल झाले। यात्रेसाठी देवस्थानच्या ट्रस्टकडूनही विशेष नियोजन केलंय। धाराशिवमधील 35 वर्षांपासून बंद असलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या गोमुख तीर्थकुंडातील नैसर्गिक झरा पुन्हा नव्यानं सुरू केलाय। जीर्णोद्धाराच्या कामादरम्यान गोमुख तीर्थकुंडला पुरातन रूप प्राप्त झालं, त्यामुळे तुळजाभवानी देवीच्या भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दिव्यांगांचा 5% राखीव निधी खर्च करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आलं। दिव्यांग बांधवांनी देखील मतदान करून आपलं सरकार निवडलं, मात्र लोकप्रतिनिधी दिव्यांग बांधवांच्या मागण्यांची दखल घेत नसल्याचा आरोप दिव्यांग संघटनांनी केलाय। चंद्रपुरात काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीनं भीक मागो आंदोलन केलंय। जिल्हा सामान्य रुग्णालयामधील बंद यंत्रांच्या दुरुस्तीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। यंत्रांच्या प्रदूषणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय। येवल्यातील जनता नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवण्यात आलेली फिक्स डिपॉझिटची रक्कम देण्यात यावी, या मागणीसाठी ठेवीदारांचं आमरण उपोषण सुरू आहे। पतसंस्थेनं ठेवींवर 12% व्याज देण्याचा आमिष दाखवल्यानंतर शेकडो ठेवीदारांनी 20 कोटींहून अधिक रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवली होती। मात्र आता पतसंस्थेमध्ये पैसे नसल्याचं सांगण्यात आल्यामुळे ठेवीदारांच्या तोंडचं पाणी पळालं। एसटी भाडेवाढीच्या निर्णयाचं मंत्री भरत गोगावलेंनी समर्थन केलं। चांगल्या सुविधा देण्यासाठी भाडेवाढ करणं क्रमप्राप्त ठरतं। सध्या एसटी महामंडळ तोट्यात आहे, तर कर्मचाऱ्यांचा पगार वाढला पाहिजे, त्यामुळे भाडेवाढ आवश्यक असल्याचं गोगावलेंनी म्हटलंय। एसटीच्या भाडेवाढीविरोधात शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलनाचा इशारा दिलाय, तर 3 महिन्यांपूर्वी एसटी फायद्यामध्ये होती, आता अचानक तोट्यात कशी, असा सवाल अंबादास दानवेंनी केलाय।